या ठिकाणी विवेक शिवेकर यांना निखिल शिवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येते। खेळाडूंचा गुणगौरव करणारं गाव आहे निघोजे आणि म्हणूनच या गावाला म्हटलं जातं महान गाव निघोजे। या महान गावामध्ये खेळाडूंचा कौतुक होतंय, खेळाडूंचा गुणगौरव होतोय आणि येणारे 5 दिवस आपण हाच कौतुक सोहळा अनुभवणार आहोत। समालोचन कक्षामध्ये तिथे आपल्या समोर जॉईन होत आहेत सुमित सोनवणे, या स्वागत आहे। धन्यवाद सर। जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहतोय चालू असताना सामना जो मैदानावर असणार आहे। इथे 5 चेंडू पोहोचलाय सीमारच्या बाहेर चौकार। सुभाष शेठ बिरदवडे देखील मात्र या स्पर्धेचे मित्र उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। भैरनाथ प्रतिष्ठान शिंदे अर्थात केएम बॉय शिंदे यांच्या विरोधात आपण मैदानात पाहतोय। रविभाऊ चव्हाण स्पोर्ट्स फाउंडेशन चाकण अर्थात फ्रेंडशिप चाकण या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सुरू असणारा हा सामना असणार आहे। सलामीचे फलंदाज आपण पाहतोय सलामीचे फलंदाज मैदानात असणार आहे। संघाचा असणारा संघनायक सोमनाथ कारले आणि त्याच्यासोबत असेल सोमा टेमगिरे, ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण मैदानात पाहणार आहोत षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन येईल तो राहुल कदम। 6 षटकांचा सामना आपण मैदानात पाहतोय। सोमनाथ कारले स्ट्रायकर तयार, कोलबट टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटे फटका खेळण्याचा प्रयत्न देखील इथे मैदानात होईल, परंतु चेंडू पहा बॅटवरती चेंडू ते येत नाहीये, धापलगावरती तुम्हाला घेऊन जातोय। धापलगावरती धावा ज्या असणार आहेत त्या 4 धावा। षटक क्रमांक पहिलं जे मैदानात सुरू असेल आपण पाहतोय निश्चितपणे श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित महानगाव निघोजे चषक 2021 नवीन वर्षातील असताना आपण पाहतोय क्रिकेटचा हा देखणा सोहळा, क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा। सचिन शेठ येळवंडे यांचे जर प्राइज असेल, राहुलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं प्राइज आणि पायचे चेंडू उडवलाय, सरळ बॅटे चेंडू पोहोचलाय सरळ सीमाच्या बाहेर, 4 रन। जबरदस्त फटका आपण पाहतोय ते मैदानात खेळला गेला। या फटक्याच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या इथे पुढे सरसावली जाईल। 8 धावा ज्या धाबलगावरती धावा ज्या असणार आहेत। क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानात पाहतो। यापूर्वीचा सामना देखील तुम्ही पाहिला, जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। या दरम्यान पाहायचं मिडॉन चेंडू खेळून काढला जाईल, क्षेत्ररक्षक पाहत ऋषी ते चुकी करतोय, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होईल। धावबाची संधी देखील होती, परंतु पहा इथे संधीची मैदानामध्ये गमावली जाते। संघाचा धावलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल। षटक क्रमांक संपले गेले, पहिलं 1 षटकाचा खेळ संपला। एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा। चालू असणारा सामना पुन्हा मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल। चालू असणारा सामना रविभाऊ चव्हाण फाउंडेशन चाकण अर्थात फ्रेंडशिप चाकण यांच्या विरोधात आपण मैदानात पाहतोय भैरनाथ प्रतिष्ठान शिंदे अर्थात केएम बॉयज शिंदे या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना असणार आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला, एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाबलगावरती धावाच्या आहेत त्या 10 धावा। आणि आता मैदानात पाहायचंय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे सचिन शेठ येळवंडे यांच्या प्राइज असणार आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय अमर गोरे अर्थात सोनिया, टेनिस क्रिकेट विश्वातील असणारा एक घातक गोलंदाज आणि फलंदाज म्हणून याची ख्याती राहिलेली आहे। आणि सोनिया गोरेच्या विकेट हॅट्रिकसाठी सचिन भाऊ येळवंडे उद्योजक यांच्या वतीने प्राइज असेल 1000 रुपयाचं प्राइज। नरेश सरांनी देखील सांगितलं, तसेच भरतभाऊ येळवंडे यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज। पहा खऱ्यात नरेश सरांनी देखील आज पहिला दिवस आहे, ज्या पद्धतीने खेळाडू आपले खेळाडूचे खेळाचे रंग उधळते त्याही पलीकडे मान्यवर कक्ष मान्यवरांची मांदी आळी ते देखील मात्र पहा खेळाडूवरती प्रेम करतायत आणि प्रत्येक खेळाडूला इथे प्रोत्साहन देण्याचं काम मात्र मान्यवर करतायत। विकेट हॅट्रिकसाठी प्राइज आपण जे पाहतो निश्चितपणे असणार आहेत सोनिया गोरेसाठी तब्बल 2000 रुपयाचं प्राइज इथे लावलं गेलं। सचिन भाऊ येळवंडे असतील आणि भरतभाऊ येळवंडे या दोन्ही मान्यवरांच्या वतीने प्राइज लावलं गेलं। विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज जे इथे असणार आहे। स्ट्राईकमध्ये असताना फलंदाज उभरता खेळाडू परंतु आक्रमक देखील तितकाच आहे सोमा। शॉर्ट पिच चेंडू आणि इथे पहा फाईन लेग मधला चेंडू उडवलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक टापा घेत 4 रन चौकार।
थँक्यू टू से पहा नरेश सरांनी देखील सांगितलं की तुम्ही या स्पर्धेचं एक अनोखं नियोजन जे आपण पाहतोय इथे कोणीही उपाशी राहणार नाही ही काळजी आयोजकांनी घेतली. प्रेक्षक असू द्या, खेळाडू असू द्या, ऑफिशियल टीम असू द्या, प्रत्येकाला एक जेवणाची व्यवस्था देखील आपण पाहतोय आयोजक कमिटीच्या माध्यमातून केली गेलेली आहे. जेवण सुरू आहे. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्या विनंती असेल सर्वांना तुम्ही जेवण करून घ्या. आणि निश्चितप्रमाणे पहा इथे या निगोच्या गावाचा आदर्श गावाचा तुम्ही आदर्श घ्या. हलक्यातनं खेळून काढलेली सिंगल असणार एका सिंगलच्या साह्याने धाबलक जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा त्या 15 धावा षटक क्रमांक मैदान पाहायचे दुसरं जे सुरू असणार आहे. नितीन दादा अल्लाट यांच्या वतीने प्राइज असणार आहे. विकेट हॅट्रिक जर घेतली अमर गोरेने 2000 रुपयाचं प्राइज म्हणजे प्राइज झाला तर एक विकेट हॅट्रिक घेतली तर 4000 रुपयाचं प्राइज मिळणार आहे. म्हणजे आज कोणी मोकळ्या हाताने देखील जाणार नाही भाऊ. आज प्रत्येक जण या स्पर्धेची काहीतरी आठवण घेऊन जाणार. कोणाला काही मिळालं नाही तो जेवण करून जाणार. खेळाडू पैसे घेऊन जाणार काही ना काही घेऊन जाणार. कोलवा टप्प्याचा चिन्ह असतील सरळ बॅटे फटका खेळला जाईल. जमीन समांतर खेळलेला फटका आहे. लॉंगाचा क्षेत्ररक्षक सचिन बर्गे पहा चेंडूला इथे फील्ड करतायत. टेनिस क्रिकेट विश्वातील असणारे खूप मोठं नाव सचिन बर्गे चेंडूला इथे फील्ड करतायत आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल. धावलकावरती धावा आहे त्या 16 धावा. येणाऱ्या दिवसामध्ये चिक खऱ्या पाहिजे क्रिकेटच्या काही किस्से क्रिकेटच्या काही त्याही पलीकडे इतर काही गोष्टी तदनंतर छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांचा देखील काही इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. एक सिंगल घेतली गेली. धाबलकावरती धावा त्या 16 धावा आणि 16 अंकावरती चर्चा करता येईल कारण या विश्वाला वयवर्ष 16 असताना सध्या ज्ञानेश्वर महाराजांनी पासायदान दिलं. धाबलकावरती धावा त्या 16. या दरम्यान पाहायचंय मिडांच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू सीमाच्या बाहेर खणखणीत चौकार. विनंती असणार आहे वाडा संघ आणि मोकल संघ दोन्ही संघाचे असणारे संघनायक किंवा अतिरिक्त खेळाडू विनंती असणार आहे आपल्या खेळाडूंची नावं यादी देण्यासाठी आपण यायचंय. जावेपर्यंत मॅच दिशेने पहा. मैदानामध्ये ते जबरदस्त आक्रमण देखील झाला. मैदानामध्ये सोमा टेमगिरे खऱ्या अर्थानं उभरता खेळाडू आहे. डाव करत असणारा एक आक्रमक खेळाडू सोमा. पुन्हा मोठा फटा खेळण्याचा प्रयत्न असेल. मिड विकेट उचडी खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करेल आणि तोपर्यंत घेतील एक सिंगल आहे. निश्चितप्रमाणे सोमा कार्यालयाने सांगितलं की या खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा आणि पश्चिम पट्ट्यामध्ये सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा कुठली असेल तर ते खऱ्या अर्थानं पाहतोय श्रीनाथ क्रीडा आयोजित महानगाव निगोचे गाव आणि या निगोच्या गावामध्ये सुरू असणारा हा क्रिकेटचा सोहळा आहे. सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा एक दैदिप्यमान असणारा हा क्रिकेटचा सोहळा. या मैदानावरती आल्यानंतर कुणालाही देखील असं वाटणार नाही की स्पर्धा सोडून घरी जावं. असं इतकं जबरदस्त आयोजन आपण पाहतो तुमच्या भेटीला जे आलेलं आहे. गोलंदाज अमर गोरे डाव करताना मारा करेल. सरळ बॅटे फटका खेळला जाईल. मिड ऑफच्या डोकर चेंडू खेळलाय सचिन बर्गे खूप दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय चौकार. थँक्यू टू आणि पहा इथे मैदानामध्ये चौकार जो खेळला गेला षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 25 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये कामगिरीची करते. आजही मला सामना आठवतो. खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहायला गेलं असेल खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा म्हटलं की भांबुली गावामध्ये पहिल्या क्रिकेटची स्पर्धा पार पडली. समर्पणचं चषक एक लखपती असणारी क्रिकेटची स्पर्धा आणि तदनंतर खऱ्या अर्थानं या पश्चिम पट्ट्यामध्ये सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आता कुठं पार पडते तर या निगोच्या गावामध्ये पार पडते. समोर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं सर्वांचं जे लक्ष असणार आहे कारण प्रत्येकाला खऱ्या अर्थानं या मैदानाच्या या स्पर्धेला भेट द्यायची. तुम्ही या मैदानावरती पाहणार आहोत. गेल्या 5 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. महाराष्ट्राने तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुम्हाला खेळाडू या मैदानावर खेळायला पाहायला मिळणार आहे. याची प्राइज असणार आहे सचिन भाऊ येळवंडे पाटील आणि तसेच भरत भाऊ येळवंडे पाटील यांच्या वतीने 1,000 रुपयाचं प्राइज विकेट हॅट्रिकसाठी आहे. उलटा चिन्ह असेल हलक्यातून चेंडूला ते खेळून काढलाय. जमीन समुद्र खेळला फटका असेल. चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल तर किती गेली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पहा 2 धावा ज्या घेण्यामध्ये यश आलंय. नितीन शेठ अल्लाट यांच्या वतीने देखील विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं प्राइज
आज बक्षिसांची खैरात जो तुम्हाला आपण मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक मान्यवर खरं तर मी सकाळी देखील सांगितलं की इथे प्रत्येक जण काही ना काही देण्यासाठी आलेला आहे. परंतु खेळाडू इथे मैदानात पहा ही बक्षिसांची लयलूट केल्याशिवाय राहणार नाही. स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुम्ही स्पर्धेमध्ये जर जो काही खेळाडू येणार तो मात्र इथून मी सांगितलं तो आज या स्पर्धेची काहीतरी आठवण घेऊन घरी जाणार आहे. सोमा टेमगिरे मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा गाजवणारा सोमा. खोलवट टप्प्याचा चेंडू मैदानामध्ये पाहायचं इथे नो बॉल देखील आपण पाहतोय मैदानामध्ये घोषित केलाय आणि ते पाहायचे रिव्ह मैदानामध्ये मागितला जातोय. निश्चितप्रमाणे आता पाहूया थर्ड अंपायर जाऊयात आणि तिसरे पंच अमर सर तुम्हाला स्वतः यावं लागेल आता विनंती असणार आहे कारण आपले तिसरे पंच जेवण करण्यासाठी गेलेले आहेत. रिव्ह सिस्टीम असणार आहे आपल्याला तुम्हाला एक रिव्ह दिला जाणार आहे संघासाठी. जर फेकी गोलंदाज आढळला तुम्हाला स्वतःच्या गोलंदाजीवर विश्वास असेल तर तो तुम्ही रिव्ह घेऊ शकता. रिव्हर्स सक्सेसफुल झाला तुम्हाला रिव्ह पुन्हा असणार आहे. रिव्हर्स तुम्ही अपयशी ठरला रिव्हर्स मध्ये तर तुम्हाला रिव्ह पुन्हा मिळणार नाही. असा देखील क्रिकेटच्या स्पर्धेत परंतु रिव्ह हा फक्त फेकी गोलंदाजासाठी असणार आहे. तुम्ही इतर वेळेस रिव्ह तुम्ही मागू शकत नाही तो अधिकार तुम्हाला नाही. हा या स्पर्धेचा नियम आहे. कारण रिव्ह खूप महत्वाचा आहे कारण नो बॉलची एक पॅनल्टीच्या 2 आणि त्या चेंडूवरती जितक्या धावा येतील तितक्या धावा ज्या घेतल्या जाणार आहे. छोटासा रिव्ह पुन्हा एकदा आपण चिरवणे पाहतोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह करतोय. लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक लखपती असणारी क्रिकेटची स्पर्धा प्रथम क्रमासाठी आपण पाहतोय 1,51,000 रुपये. द्वितीय क्रमासाठी 1,00,000 रुपये. तृतीय क्रमासाठी 75,000 रुपये आणि चतुर्थ क्रमासाठी 50,000 रुपये. मॅरेथॉन सिरीजसाठी असणारी टू व्हीलर, सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी असणारे एक स्पोर्ट्स सायकल, सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी असणारी एक स्पोर्ट्स सायकल. पहा आज मैदानातून निश्चितपणे पाहतोय आजचा पहिला दिवस आणि खेड तालुक्यातील असणारे मोठमोठे संघ तुम्हाला या मैदानात खेळणारा पाहायला मिळणार आहे. रिव्हर्स सक्सेसफुल असणार आहे आणि पहा गोलंदाजाने चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये फेकला नाहीये. आताचा चेंडू मैदानात आपण पाहतोय ते निर्दोष स्वरूपाचा चेंडू असणार आहे. धाबलगावरती पुन्हा तुम्हाला घेऊन जाईल. धाबलगावरती धावा आहे त्या 27 धावा 27 रन लॉस ऑफ 0 विकेट. सोमनाथ कारले आणि सोमा टेमगिरी ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. आजही खऱ्या अर्थानं पहा भांबोली परिसरामध्ये क्रिकेटची स्पर्धा पाठवली. फायनलचा सामना सुरू होता. आमदार दिलीपांना मोहिते पाटील मात्र सामन्यासाठी उपस्थित होते. फायनलचा सामना 1 चेंडू 6 धावेची गरज होती आणि अक्षरशः सोमा टेमगिरीने त्यावेळेस मात्र खेळला होता षटकार आणि अक्षरशः अण्णा देखील त्याच्या प्रेमात पडले. अण्णा देखील त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडले. असा हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय जो स्ट्रायकर तयार असणार आहे तो सोमा टेमगिरे. पंढरपूर असू द्या, सांगली असू द्या, कराड असू द्या, त्याही पलीकडे मी कौतुक करेल आणि निश्चितपणे असे व्यक्ती खूप कमी पाहायला मिळतात. काळूरामांना मेंढे असतील खरं तर ज्यांनी या संघाची बांधणी केली, ज्यांनी या संघावरती विश्वास ठेवला असे काळूरामांना मेंढे. म्हणता पाहायचं मैदानात हलक्यात चिडी खेळून काढण्याचा प्रयत्न होईल. दुसरा धावेचा प्रयत्न अति घाई आणि 5 संकटात देखील नेते जाते. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केले जाईल. संघाची धावसंख्या 2 पोहोचेल. धाबलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 29 धावा ज्या धाबलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण मैदानात पाहतोय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये जे सुरू असणार आहे तिसरं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. स्ट्राईकवरती सोमा टेमगिरे शफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आपण मैदानात पुन्हा आता पाहतोय. चेंडूची फेकी देखील आपण पाहतो मैदानामध्ये होईल आणि पहा पुन्हा एकदा नो बॉल दिला गेलाय. रिव्ह पुन्हा एकदा रिव्ह असणार आहे. सलमान सर आलेत का? नरेश सरांना मी विनंती करेल आपण देखील थोडंसं चेक करायचं. नरेश सर बाकीची कोणी खेळाडू येणार नाही. आपण निश्चितप्रमाणे मैदानामध्ये पाहतोय एक देखणी असणारी क्रिकेटची स्पर्धा जी असणार आहे. प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय बैठक व्यवस्था देखील आपण पाहतोय. एक दर्जा असणारी बैठक व्यवस्था आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय त्यांच्या पहा पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. नौका खेळाडू
नवीन खेळाडूचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, सिनियर खेळाडूचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. एक 6 चेंडूमध्ये 36 धावा होणं म्हणजे क्रिकेट, 6 चेंडूमध्ये एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे कष्ट, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे संयम, क्रिकेट म्हणजे जीत आणि क्रिकेट म्हणजे हार. म्हणून तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण मैदानात या आपण निघोच्या गावामध्ये पाहतोय, या महागावामध्ये पाहतोय, या महान गावामध्ये पाहतोय. वेळ चिरवणे पाहतोय ते घेतला जाणार आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल असणार आहे. आपण पाहतो निचिरोने थोडीशी पंचांशी सोबत देखील आपण पाहतो इथे मैदानावर चर्चा जी सुरू असणार आहे. चाकण संघ कुठं आपण पाहतो मैदानामध्ये पाहायचं पुन्हा एकदा सोमा एक सोमनाथ कार्ले आहे, एक सोमा टेमगिरे आहेत. दोन्ही खेळाडू आक्रमक देखील आहे आणि पहा सुरुवातीपासून मात्र दोन्ही खेळाडू अगदी शांत गतीने मैदानामध्ये फलंदाजी करतायत. दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर पहा एकेरी दुहेरी त्यावरती जास्तीत मात्र त्यांचा भर आहे. संघाची धावसंख्या मी तुम्हाला 10 स्कोर कार्ड वरती घेऊन जाईल. धाबलकावरती धावाच्या असणार आहेत त्या 30 धावा धाबलकावरती धावाच्या नोंदवलेल्या आणि आपले 5 तिसरे पंच देखील याच्याने आलेले आहेत. आणि रिव्ह्यू साठी मी विनंती करेन तुमचा जो डगआउट मध्ये 12वा खेळाडू इथे येतो तोच असेल, बाकी कुठलाही खेळाडू येणार नाही. जर आला तर त्या संघावरती 5 धावेची पॅनल्टी. शेवटची सूचना असणार आहे, तुम्हाला सूचनेचं पालन देखील करावं लागेल. तर जावेपर्यंत मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदान तयार असेल. राहुल कदम जो आपण पाहतोय षटक क्रमांक 3 जो मैदानामध्ये घेऊन आलाय, गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती सोमा कार्ले. फुलबट टप्प्याचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क इथे होऊ शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे डॉट देखील जो मैदानामध्ये पाहतोय. संघाच्या संख्येत स्थिर असणार आहे. प्रेक्षकांसाठी आपण पाहतो निश्चितपणे मोठे डगआउट आपण जे निश्चितपणे पाहतोय. एस के अर्थमुबर सोमनाथ दादा कानूरकर डगआउट आहे. दुसऱ्या बाजूला अमोल सुरेश बेंडाले. प्रेक्षकांसाठी मोठी गॅलरीज देखील आपण पाहतो उभ्या केलेल्या आहेत. सरळ बॅटे फटका खेळला जाईल आणि या दरम्यान पहा मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू खेळलाय सीमाच्या बाहेर. छेड आणि षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचेल धावलगावरती धावा ज्या असणार आहेत त्या 36 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहा संपलं गेलंय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा आहे त्या 36 धावा. स्वतःच्या खेळाडूंवरती विश्वास नेहमी असावा पाहिजे आणि पाहतो विश्वास निश्चितपणे आपण पाहतोय काळूरामण्णा मेंढे यांचा विश्वास या खेळाडूंवरती आहे. याच संघांना घेऊन खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं गेलं तर काळूरामण्णा मेंढे अगदी मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असतात. स्वतःच्या गावातील असणारे खेळाडू आणि स्वतःच्या गावातील खेळाडूंवरती असणारा विश्वास अगदी खुल्या गटामध्ये देखील खऱ्या अर्थानं केएम बॉईज हा संघ अर्थात भरनाथ प्रतिष्ठान शिंदेचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला असेल. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मैदानामध्ये पाहायचंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येईल तो आता अजित पवार आता गोलंदाजी मार्गावरती येतोय. चिखलीच्या मैदानावरती अक्षरशः 6 चेंडूमध्ये 3 धावेची गरज असताना खरं अर्थानं या गोलंदाजाने निर्धाव षटक टाकलं आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. तो गोलंदाज आहे भन्नाट फॉर्म मध्ये देखील आहे आणि आत्मविश्वास निश्चितपणे खूप मोठा आहे या खेळाडूकडे. शॉर्ट पिच नसेल सरळ बॅटे फटका खेळला जाईल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवला गेलाय. चेंडू पहिल्या चेंडू मैदानात पाहायचं डॉट बॉल आहे. सोमा टेमगिरे मैदानात पहा जास्त वेळ तुम्ही या खेळाडूला शांत ठेवू शकणार नाही आणि पाहायचे सोमाला इथे कुठेतरी आता गिअर चेंज करावा लागणार कारण प्रतिस्पर्धी संघ खूप ताकदवर आहे आणि एक मोठी धावसंख्या देखील उभी करावी लागेल. सरळ बॅटे फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप आहे. चेंडू हवेत आणि पहा धक्का क्रमांक पहिला सोमा टेमगिरे बाद डीजे.
नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये जो दाखल होणार आहे सुशांत भोईर जो आता मैदानात दाखल झालेला आहे. विनंती असणार आहे शिंदे संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. तुम्हाला शेवटची वॉर्निंग अण्णा, एक अतिरिक्त खेळाडू, कारण आपण या स्पर्धेचा नियम ठेवलेला आहे की जर खेळाडू अतिरिक्त खेळाडू नसेल तर त्या संघावरती 5 धावेची पेनल्टी देखील आपण देणार आहोत. पाहायच्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आता तयार असणार आहेत अजित पवार. पहिल्या चेंडू डॉट टाकला गेला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. सुशांत भोईर नॉन स्ट्राईक वरती असेल तर स्ट्राईक वर असणारा फलंदाज सोमनाथ कारले एक षटकार देखील आपण पाहतोय मैदानाची म्हणजे इथे जो लगावलेला आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार, चौफेर पसरली, शांततेचा वारा, प्रेक्षक राजाची गर्दी देखील आपण या मैदानावरती पाहतोय. या दरम्यान पाहायचंय सोमनाथ कारलेचं आक्रमण, हल्ला चढवलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप अक्षा कव्हर मध्ये षटकार. थँक्यू. सोमनाथ कारले ते मैदानात हल्ला चढवलाय, षटकार इथे खेळून काढला जातोय. गोलंदाज तयार, पुन्हा पाहायचं अजित पवार उच्चतर मारा करेल. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील देखील झाली आहे, पंचाने आपली ते फेडून लावली. कार्नेबेल हॉटेलचे असणारे सर्व आदरणीय हरीश शेठ पुजारी देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतो. या स्पर्धेचे सर्व आयोजक कमिटी मात्र इथे करते. पुन्हा एकदा स्क्वेअरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 5 षटकार जरी खेळला असेल, मी सांगितलं होतं की या खेळाडूकडे आत्मविश्वास खूप मोठा आहे. षटकार खेळला परंतु त्याचा प्रभाव कुठल्याही पद्धतीचा मात्र याच्या गोलंदाजीवरती पडला नाही. चेंडूमध्ये लगेच बदल, चेंडूच्या गतीमध्ये बदल आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल करणं ही खऱ्या अर्थानं गरज असते आणि तो बदल आपण चेंडूने पाहतोय अजितकडे आहे. मोठा फटका मध्ये खेळून काढला जाईल, डीप कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल. पाहता पाहता चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार 4 धाबा. थँक्यू डीजे. डीजे ऑपरेटरचं देखील मी कौतुक करेल. एक चांगले ट्रान्स त्यांच्या माध्यमातून वाजवले जातात आणि 5 चौकार आणि षटकारांचे ट्रान्स देखील आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून जे वाजवले गेले जातात त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आहे. 4 षटकांचा खेळ संपला. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धाबा ज्या असणार आहेत त्या 46 धाबा. एक फलंदाज देखील मैदानामध्ये बाद आहे. सुशांत भोईर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहा किरकोळ देयष्टीचा असणारा हा खेळाडू, परंतु त्याही पलीकडे खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची फलंदाजी पाहून अक्षरशः टेनिस क्रिकेट विश्वातील असणारे खूप मोठं नाव अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे ज्या खेळाडूच्या प्रेमात पडला असा खेळाडू मैदानामध्ये पहा दाखल होतोय तो सुशांत भोईर. सुशांत नाव जरी सुशांत असलं तरी देखील मात्र पहा विस्फोटक आहे, घातक आहे आणि तो मैदानामध्ये पाहायचं त्याच्या विरोधात असणारा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अमर गोरे अर्थात सोनिया, विजेता आयडॉल म्हणून मात्र देखील मात्र या खेळाडूचं नाव टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये घेतलं जातं तो सोनिया. 5वं षटक मैदानामध्ये घेऊन येईल आणि पाहायचं उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा ज्या बनवले जात आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर असेल. धाबलगावरती धावा आहे त्या 46 धावा, 46 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सुशांत भोईर मैदानात जेव्हा पाहतोय उभरता खेळाडू आहे, आक्रमक देखील तितकाच आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू होता, बॅटवरती घेण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू असणार आहे. बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. पंच इथे जमीनला समांतर करतायत. व्हाईट बॉल देखील मिळेल. या अवांतर धावेने धाबलग जाऊन जे पोहोचेल धाबलगावरती धावा आहे त्या 47 धावा. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय 5वं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. पहा परिस्थिती जेव्हा विरोधात जाते तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. नशीब बदलून बदल मात्र वेळ नक्की बदलते आणि पहा वेळ जेव्हा मात्र बदलेल तेव्हा वेळेवरती तुटून पडता आलं पाहिजे. स्पर्धेचे मित्र किरण शेठ कड देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. स्पर्धेचे निवेदन आपण पाहतो निश्चितपणे महाराष्ट्र पोलीस अश्वती सोनवणे अर्थात बंटी सोनवणे ते देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो तयार असणार आहे अमर गोरे डावकर मारा करेल आणि यावेळी काय पहा क्लीन बोल्ड फलंदाज बाद सुशांत भोईर बाद परतावा लागेल शून्यावरती. परिचय मित्रांनो पाहतो महाराष्ट्र पोलीस गणेश शेठ वाडेकर देखील उपस्थित होत आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. किरंक शेटकड उद्योजक यांना देखील विनंती असणार आहे आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप मोठं सहकार्य देखील आहे आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. जावेपर्यंत मॅच दिशेने पहा एका पाठोपाठ एक फलंदाज आता मैदानात बाद होऊ लागलेत. अमर गोरेचा वेगवान मारा आणि त्या वेगवान माऱ्यापुढे सुशांत भोईर मात्र जास्त वेळ टिकू शकला नाही त्याला थांबू दिलं नाही त्याला उभं करू दिलं नाही. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल तो आता अक्षय तुळवे जो आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय जो दाखल झालाय. नवनवीन चेहरे नवनवीन खेळाडू आपण या मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात तयार असणार आहे अमर गोरे अर्थात सोन्या. डावकर मारा करेल स्ट्राईक वरती अक्षय तुळवे या दरम्यान पाहायचं असताना बॅटे फटका खेळून काढायचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल पाहता पाहता सुसट माराचा वेग आहे चेंडू फरार हा चौकार. थँक्यू निश्चितपणे पहा स्पर्धेच्या निश्चितपणे प्राइज येत आहे अमर गोरेच्या विकेटसाठी प्राइज असणार आहे. निखिल शेठ भसे पाटील सांगोडे गावचे उद्योजक यांच्या वतीने अमर गोरेच्या विकेटसाठी 1111 रुपयाचा प्राइज. या दरम्यान पाहायचा चेंडू हवेमध्ये खेळला जाईल क्षेत्ररक्षक चेंडूला इथे पाठमर होतोय डीप कव्हर मध्ये चेंडूला इथे फील्ड केला गेला आणि तोपर्यंत मैदानात घेतलेल्या या दोन धाव्यांच्या साह्याने संघाच्या संघात पोहोचेल. आपल्या कव्हरती धावा त्या 53 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदान पुन्हा तयार असणार आहे अमर गोरे आपण पाहतोय 5वं षटक जो मैदानात घेऊन आलाय. या ठिकाणी हरीश शेठ पुजारी यांचा सन्मान होत आहे. हा सन्मान करण्यासाठी युवा उद्योजक माऊली शेठ आल्हाट यांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. फलंदाज आपण पाहतो देखील इथे मैदानात पास झालाय किरण शेटकड यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. यांचा सन्मान करण्यासाठी युवा उद्योजक मल्हारी शेठ येळवंडे यांना विनंती आहे उपस्थित राहायचे. नवीन फलंदाज देखील आपण पाहतोय ते मैदानात दाखल होईल. आता शत्रुघ्न पानमन आपण मैदानात पाहतोय शत्रू जो आता मैदानात दाखल झालाय. स्ट्राईकवर असणारा संघाचा संघनायक मात्र पहा एका बाजूने ते खिंड लढवतोय एका बाजूने एक बाजू लढवतोय एका बाजूने मात्र तो उभा आहे परंतु दुसऱ्या बाजूने मात्र पहा त्याला साथ इथे मिळत नाहीये. धाबलगावरती धावा ज्या असणार आहेत त्या 53 धावा. अर्धशतक देखील आपण पाहतोय केव्हाच माहितीये भैरवनाथ प्रदेशच्या शिंदे संघाचं इथे पूर्ण झालंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रविभाऊ चव्हाण फाउंडेशन चाकणचा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. चला वेळ देखील वाचणं खूप महत्वाचं असणार आहे. वेळेला खूप महत्व आहे कारण आज आपण पाहतोय पहिला दिवस आहे 2 वाजून गेलेत त्यामुळे वेळ वाचवणं खूप गरजेचं असणार आहे. तुम्ही वेळ वाचवत चला. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार अमर गोरे. यावेळी पाहायचंय शॉर्ट पिच चेंडू होता गुडले स्पॉट वरती पडलेला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली फलंदाजाला मात्र इथे पहा बॅट वरती मात्र चेंडू घेता आला नाहीये. चेंडू पूर्णपणे डॉट देखील आपण मैदानात पाहिला. याच्याने निर्धाव षटकासाठी प्राइज असणार आहे सचिन शेठ कुराडे यांच्या वतीने प्राइज असेल. सचिन शेठ कुराडे यांच्या वतीने प्राइज असणार आहे. निर्धाव षटक जर टाकलं तर 2000 रुपयाचं प्राइज जे ते लाभलं जाणार आहे. चला वेळ वाचवा मित्रांनो विनंती असणार आहे. चाकण संघ तुम्ही वेळ थोडीशी घाई करा. धाबलगावरती पाहिजे धाबलगावरती धावाचे असणार आहे त्या 53 धावा. षटक क्रमांक पण मैदानात पाहतोय जे सुरू आहे 6वं षटक जे मैदानात सुरू असणार आहे. लागोपाठच्या 3 षटकासाठी अमरभाऊ येळवंडे यांच्या वतीने प्राइज असेल 1000 रुपयाचा प्राइज. आता अमरभाऊ येळवंडे
यांच्या वतीने प्राइज आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहत होता मैदानामध्ये येईल तो आता शंकर. दोन्ही दिशेने आपण पाहतोय प्राइज चिरवणी ते जे लावलं जात आहे. खऱ्या अर्थानं अक्षय वो खऱ्या अर्थानं खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा भरवत असताना किती त्रास होतो, कारण हा देखील अनुभव खूप महत्वाचा आहे. पण आता 5 चेंडू हलक्यातून चिठी घेऊन काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सोमा कारले ते स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहे त्या 54 धाबा ज्या धाबलकावरती धाबा नोंदवल्या गेल्यात. शेवटचं षटक आहे, तोडाफोडीचं षटक आहे. इंग्रजांनी ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं भारतावर राज्य करत असताना एक सूत्र अवलंबलं, तोडाफोड आणि राज्य करा. परंतु ते समीकरण त्या अवलंबावं लागणार आहे. तोडाफोड आणि धाबा बनवा हे शेवटच्या षटकामध्ये त्या दर्जाने धाबा बनवावे देखील लागलेला. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अमर गोरे आपण पाहतो क्षेत्रक्षक मैदानात सजवतोय. आहे चार चौकार आणि 2 उलटा चेंडू असेल. इथे चुकीला माफी नाही. चेंडू पोहोचलाय सरळ सीमाच्या बाहेर. षटकार. पाच जबरदस्त शेवटच्या षटकामध्ये पहा ज्या तोडाफोडीची षटकाची अपेक्षा होती, ज्या धाब्यांची अपेक्षा होती त्या धाबा बनवली ते सुरुवात झाली. षटकार इथे खेळून काढला जाईल आणि धाबलगावरती धाबा त्या 60 धाबा षटक क्रमांकावरून पाहतोय. 6वं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. शंकरकडवरती चढवलेला हल्ला आपण मैदानामध्ये पाहतोय. षटकार इथे खेचून काढलाय. पुन्हा पाहिजे बॅकफुटला चेंडू मात्र खेळून काढला जाईल. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानात होईल आणि 2 धावेचा प्रयत्न, परंतु एक अपयश येईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तर सोमनाथ कारले आणि फलंदाज शत्रुबाद. शत्रू मैदानामध्ये पास झाल्याने शत्रूची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आपण पाहतोय आता नवीन फलंदाज देखील दाखल होईल. सचिन रौंदळ जो मैदानात दाखल होणार आहे. सर सचिन थोडीशी घाई करायची आहे, कारण वेळ खूप महत्वाचा देखील असणार आहे. कारण वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. वेळ खूप महत्वाचा आहे, कारण समय किसी का गुलाम नहीं, हम सब समय के गुलाम है. लागेल फटका खेळला जाईल. शंकरकडचं इथे कौतुक करावं लागेल. पहा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये त्याने इथे चेंडूला अडवलाय. चेंडू पूर्णपणे डॉट देखील असेल. 60-61 धाबा धाबलगावरती ज्या आहेत. कमीत कमी या मैदानाचा जर विचार करत असताना तुम्हाला पहा अगदी 78 धावेच्या जवळपास देखील संघ पोहोचला होता. म्हणजे या मैदानावरती फुलटा चेंडू असेल. मिस्टर फटका. चेंडू हवेत. कॉटन बॉल होईल का? आणि पहा इथे फलंदाज बाद झालाय तो सोमनाथ कारले. डीजे थँक्यू. या ठिकाणी चंदन आचारी कुठे असतील त्यांना विनंती करतो आपण इथे संपर्क साधा व्यासपीठावरती. चंदन आचारी विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. तर जाऊयापर्यंत मॅचच्या दिशेने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पहा एका पाठोपाठ एक फलंदाज देखील मैदानात बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल तो आता विशाल मेंढे. नॉन स्ट्राईकवरती उभा असेल तर स्ट्राईकवर असणारा फलंदाज स्वप्नील रौंदळ आपण पाहतोय स्ट्राईकवर तयार आहे. गोलंदाज तयार. लोअर फुलटा चेंडू जमीन समांतर फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक डीप वरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल. 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावेची मागणी असेल, परंतु नाकारचा मैदानामध्ये खेळवला गेलाय. या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या साह्याने संघाच्या संघात पोहोचेल. धाबलगावरती धावा त्या 63 धावा. 64 धावेचं टार्गेट असेल. ते आता रविभाऊ चव्हाण फाउंडेशन चाकण अर्थात फ्रेंडशिप चाकण संघासमोर 64 धावेचं टार्गेट असणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणारे बाउंड्री लाईन्स आपण मैदानामध्ये पाहतोय. यानंतरचा होणारा सामना तानसेठ शिंदे फाउंडेशन वाडा अर्थात न्यू स्टार वाडा यांच्या विरोधात अभिज्ञा 11 मोहकल. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असणार आहे टॉस साठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय आणि
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या शिंदे संघ, वेळ वाचवा भरणा प्रतिष्ठान शिंदे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 63 झाल्या, 64 धावेचं टार्गेट असेल. सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील आपण करणार. संतोष कानूरकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाणार. यानंतर चिरवणे पहा, पहिला डाव संपला गेला, दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल आणि यानंतर मी काही काळ थांबेल. तुम्ही मात्र अजिबात थांबू नका, तुम्ही पाहत राहा. श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित निगोजे या गावामध्ये महानगाव निगोजे चषक 2021 आणि ऐकत राहा अलंकारिक शब्दांचे बादशाह आदरणीय नरेशजी डोमे सरांना. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू थँक्यू डीजे. श्रीनाथ स्पोर्ट्स क्लब निघोजे आयोजित महानगाव निघोजे चषक 2021 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक जबरदस्त स्पर्धा. आपण पहिले 2 सामने बघितलेले आहेत आणि पहिल्या दोन्ही सामन्यांचा प्रचंड मोठा थरार खरं तर प्रचंड क्रीडा रसिकांना उद्यापासून मैदानामध्ये घेऊन येणार आहे. मला खात्री की आजचा इतका उत्कट खेळ बघितल्यानंतर मोबाईलवरती सामने पाहणारे प्रेक्षक सुद्धा उद्या मैदानामध्ये येणार आहेत. एक चांगली लढत मैदानामध्ये आहे. मॅच चाकण विरुद्ध शिंदेगाव, काळूरामांना मिंडे स्पोर्ट्स फाउंडेशन शिंदेगाव विरुद्ध रविभाऊ चव्हाण स्पोर्ट्स फाउंडेशन चाकण, या 2 संघामध्ये हा सामना इथे रंगणार आहे. सचिन बर्गे सलामीचा फलंदाज मैदानामध्ये, त्याच्या समवेत अजय. सचिन बर्गे ही जोडी मैदानामध्ये, तर काळूरामांना मिंडे संघाकडून गोलंदाजीसाठी पहिलं षटक टाकायसाठी येतोय सोमनाथ कारले. सोमनाथ कारले संघनायकाच्या हातामध्ये चेंडू, तर समोर सचिन बर्गे सारखा एक महान खेळाडू, लिजेंडरी स्टार प्लेअर सचिन बर्गे ऑन स्ट्राईक. या पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. तानाजी शेठ शिंदे स्पोर्ट्स क्लब वाडा विरुद्ध अभिज्ञ 11 स्पोर्ट्स क्लब मोहकल, या 2 संघामध्ये मॅच होणार आहे. पहिला चेंडू सचिन बर्गेचा, काय गॅप आहे, सुरेख गॅप त्याने काढला. चेंडू सीमारेषेबाहेर, 4 धावा.
थँक्यू डीजे. तानाजी शेठ शिंदे स्पोर्ट्स क्लब वाडा विरुद्ध अभिज्ञ 11 स्पोर्ट्स क्लब मोहकल. संघनायक टॉससाठी चला. या पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होतोय. संघनायक विनंती करतो आपण चला पटकन. सचिन बर्गे तुम्ही पाहताय काय सुरेख आहे. तुम्ही निघोजे गावचे किंवा चाकण परिसराचे बाईक स्वार बघा तुम्ही. बरोबर किती ट्रॅफिक असेल ना तर बाईक इतकी सहजपणे ते पुढे घेऊन जातात ना तसा हा फटका होता आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक तिथे येतोय. सचिन बर्गेला मिळतील 2 धावा. धाव फलकावरती 6 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सचिन बर्गे हा गॅप काढायला माहीर आहे. अनेक वर्ष सातत्यानं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. तो नेहमी धावांसाठी झगडत असतो, धावांसाठी प्रयत्न करत असतो. सचिन बर्गे या 5 सुरेख फटका कव्हरला. गॅप तिथे मोठा आहे. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. टॉस आपल्याला करायचा आहे. जो आपला टॉस बॉक्स आहे तिथे काही मान्यवर बसलेले आहेत. त्यांना आम्ही विनंती करेल की ज्यावेळेस संघनायक येतील त्यावेळेस तिथे जागा उपलब्ध करून द्या. आणि दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण. वाडा संघाचे संघनायक, मोहकल संघाचे संघनायक आमचे जावेद भाई देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो. आपला संघनायक आपण या ठिकाणी पाठवा. सन्माननीय बंटी सोनवणे तिथे उपस्थित आहेत. आणि मोहकल प्रकाश बोंबले संघनायक उपस्थित आहेत. पाहुणे सन्माननीय उद्योजक सचिन शेठ येळवंडे, सन्माननीय संतोष शेठ कानूरकर, उद्योजक सोमनाथ शेठ येळवंडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे संपन्न झालेला आहे. सोनवणे साहेब तिथे आहेत. आणि कुणी टॉस जिंकला? यस, वाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय तिथूनच लगेच द्या. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहेत. विजयी नाणेफेक करणाऱ्या विजयी संघास आम्ही अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर मोहकल संघास देखील पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतो. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपतोय. धावफलकावरती आहेत 12 धावा. सचिन बर्गेची जबरदस्त फलंदाजी आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळते. तर पहा इथे पारितोषिक येते संतोष शेठ कानूरकर या मान्यवरांच्या वतीनं. सचिन बर्गे यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पहिलं षटक, दुसरं षटक सुरू झालं. अक्षय गुळवेचं नो बॉल आणि पंचांनी पुन्हा एकदा तो घोषित करताय चेंडू. नो बॉल बरोबर काही धावा इथे मिळतील. धावफलकावरती पुढे 17 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना अक्षय तुळवे गोलंदाजी मार्कवरती.
सचिन बर्गे अजय ही जोडी मैदानामध्ये आहे. अजय स्ट्राईक एंडला खेळेल, सचिन बर्गे नॉन स्ट्राईक एंडला खेळेल. तर गोलंदाजी मार्कवरती अक्षय तुळवे आहे. विजयासाठी आव्हान 64 धावांचं, 36 चेंडूमध्ये 64 धावा. या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय फलंदाजांसाठी अत्यंत सुरेख अशी खेळपट्टी आहे. आयोजकांना धन्यवाद द्यावे लागेल, कारण प्रत्येक तुम्ही कुठलंही क्रिकेट घ्या, सगळ्यात जास्त चर्चा जर कशाची होत असेल तर ती खेळपट्टीची होते. चेंडू आकाशामध्ये, यष्टीरक्षक तिथे, चेंडू खाली. ओहो, नो बॉल होता, फ्री हिट होता, फलंदाज बालंबाल बचावलेला आहे. धावबाद, खरं तर झेल घेण्यापेक्षा धावबादकडे त्याला जायला पाहिजे होतं, परंतु तिथे फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे. धाव फलकावरती आहे धावा, 17 धावा. जीवदान मिळाल्यानंतर खरं तर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही जर एखाद्या फलंदाजाला जीवदान देत असाल तर तो पुढे तुमच्या संघासाठी काळ ठरू शकतो. फलंदाज अजय सलामीचा आज फलंदाज आहे आणि धावबाद करण्याचा प्रयत्न त्याच्यासाठीचा फसलेला आहे. यावेळेस बाहेरची कड, चेंडू पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मध्ये खूप वेगवान आउटफील्ड, सीमारेषा बाहेर 4 धावा. या 4 धावांबरोबर धावफलक 21 लॉस ऑफ नो विकेट. चांगली भागीदारी पहिल्या गड्यासाठी, चांगली सुरुवात चाकण संघाकडून मैदानामध्ये आपण बघतोय. हा चेंडू तुळवेचा आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल केला चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव घेतली जाईल, एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो 22 धावा, 22 रन, लॉस ऑफ नो विकेट. सचिन बर्गे स्ट्राईक एंडला. सचिन बर्गेची फलंदाजी या सामन्यामध्ये बघा, 2 चौकार त्याने खेळलेले आहेत. 2 चौकार खेळताना 11 धावसंख्येवरती तो नाबाद आहे. तर दुसऱ्या बाजूला अजयने देखील 2 चौकार खेळताना 10 धावसंख्येवरती नाबाद आहे. दोन्ही फलंदाज तितकेच आश्वासकपणे फलंदाजी करतायत. गोलंदाज अक्षय तुळवे दुसरं षटक पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार आहे. रोड एंडच्या बाजूने गोलंदाजी करेल सचिन बर्गेसाठी. यावेळेस चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सचिन बर्गे संघनायक संघाचा कणा मोडला. सोमनाथ कार्लेकर संघनायकाने टिपलेला झेल. सचिन बर्गे खरं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि सचिन बर्गेसाठी खरं तर हा फटका अत्यंत त्याचा फायदेशीर किंवा त्याचा एक टिपिकल शॉट आहे. तो आज या शॉटवरच भर देताना तो बाद झालेला आहे. राहुल कदम नवीन फलंदाज मैदानामध्ये. खेड तालुक्यातील 8 संघ आज एकमेकांच्या समोर आहेत. उद्या मावळ तालुक्यातील 8 संघ एकमेकांच्या समोर येतील. तर परवा दिवशी संबंध महाराष्ट्रातून एक गाव एक टीमचे संघ एकमेकांच्या समोर येतील. आणि त्यानंतर ओपन क्रिकेट खुल्या गटातील संघ 8 संघ एकमेकांच्या समोर येणार आहेत. उजव्या हाताने ओरदू विकेट, चेंडू आकाशामध्ये. हो, पॉइंटचा क्षेत्ररक्षक खूप मागे होता. चेंडूच्या पाठमोरा तो धावतोय. चेंडू सीमारेषेकडे कूच करतोय आणि ओहो, व्हॉट अ स्टॉप. शेवटच्या क्षणी त्याने काही धावा वाचवलेल्या आहेत. प्रेक्षकांनी ज्यांनी जवळून बघितलं त्याने कसा चेंडू अडवलाय, त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे. धावफलकावरती 2 धावांनी वाढ होईल. 24 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 धावांची सरासरी राखलेली आहे. मला वाटते सरासरीपेक्षा ते पुढे आहेत. 36 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आहे. तर जवळपास 6.66च्या सरासरीने धावायचे. माफ करा, 10.66च्या सरासरीने धावायचंय. आणि या परिस्थितीमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये आलेल्या आहेत पॉवर प्ले मध्ये तब्बल 24 धावा. चाकण संघाची चांगली सुरुवात आहे. सचिन बर्गेच्या रूपाने 1 विकेट त्यांनी गमावलेली आहे, परंतु इथून पुढे ते निश्चित प्रकारे चांगलं मार्गक्रमण करू शकतील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. सोमनाथ कार्ले गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक सोमनाथनं टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा मोजल्या होत्या. पुन्हा संघनायकाने त्याच्या हातामध्ये स्वतः गोलंदाजी घेतलेली आहे. संघाचे संघमालक काळूरामांना मिंडे हे देखील संघामध्ये आहेत. 11 खेळाडूंमध्ये प्लेइंग 11 मध्ये त्यांचं स्थान देखील आहे. तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून ते शिंदे गावामध्ये काम करतायत. आणि त्याचबरोबर सातत्यानं आम्ही बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून एक चांगला संघ
त्यांनी टेनिस क्रिकेटसाठी दिलेला आहे. खेळाडूंच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. काळूराम अण्णा मिंडे मैदानामध्ये तुम्ही बघाल त्यांना क्षेत्ररक्षण करताना, तर सोमनाथ कार्लेकच्या हातामध्ये चेंडू आहे. संघनायक परत एकदा स्वतः गोलंदाजीला आलेला आहे, कारण संघनायक कॅप्टन जो असतो ना, लिडिंग फ्रॉम फ्रंट, आपण हा शब्द इंग्रजीमध्ये ऐकला असेल. संघनायक स्वतः पुढे येऊन नेतृत्व करत असेल, पुढे येऊन संघाला दिशा देत असेल, तर ती कोणत्याही संघासाठी एक चांगली गोष्ट असते. सोमनाथ कार्ले गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बघाल इथे तयार आहे. राहुल कदम एक हरहुन्नरी खेळाडू, त्याला मी आता नवोदित किंवा उदयोन्मुख म्हणणार नाही, कारण क्रिकेटमध्ये त्याने खूप मोठा अनुभव मिळवलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने दर्जेदार क्रिकेट खेळतोय. ओहो, चेंडू भयानक वेग आहे. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, अप्रतिम झेल, राहुल कदम बाद. खर तर ज्यावेळेस फटका खेळला ना, त्यावेळेस आम्ही कौतुक करत होतो राहुल कदमचं, काय सुरेख शॉट होता तो. परंतु ज्यावेळेस तो शॉट आपल्या हातामध्ये बंद केला अक्षय तुळवेनं, त्यावेळेस कौतुकांचे शब्द हे अक्षय तुळवेसाठी होते. क्षणात बदल कसा झाला या मॅच मध्ये आम्ही पाहिले. अक्षय तुळवेच्या या सदाबहार कॅच साठी निश्चित त्याची पाठ आता दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. इतके सुरेख झेल त्याने इथे टिपलेला आहे. धावफलकावरती आपल्याला जायचंय. स्कोअर दिसतोय 24 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चाकण. सचिन बर्गे पाठोपाठ राहुल कदम देखील परतला. 2 महत्वाचे मोहरे स्वस्तात सापडलेले आहेत. आणि आता मैदानामध्ये अजय आणि त्याच्याबरोबर नवीन फलंदाज सोन्या गोरे अर्थात अमर गोरे मैदानामध्ये. ज्यावेळेस संघनायक पुढे येतो आणि जी गरज होती संघाला अशा एका ब्रेक थ्रूची त्याने मिळवून दिला सोमनाथ कार्ले. तिथे अडवतोय. 1 धाव इथे मिळेल आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उरळी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विठ्ठल भाऊ कड यांचं देखील आगमन इथे झालेलं आहे. आमचे मित्र किरण भाऊ कड हे देखील उपस्थित आहेत. सुभाष बिरदवडे उपस्थित आहेत. या मंडळींनी खूप काळ क्रिकेट खेळलेला आहे. खूप जुने खेळाडू आहेत. विशेषतः 2005 पासून, म्हणजे मी समालोचन क्षेत्रामध्ये आलो आणि ही मंडळी माझ्या संपर्कात आली, तेव्हापासून आज ही मैत्री कायम आहे. आजही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो खूप मोठं सहकार्य. कुठेही क्रिकेटची स्पर्धा असली की या मंडळींचं सहकार्य असतं. खेळासाठी अमर गोरेचा हा एक बहारदार फटका. अमर गोरे आणि षटकार आता हे समीकरण झालेले. अमर गोरेचा खेळ इतका सफाईदार झालेला आहे अलीकडच्या काळामध्ये. खर तर तो मेकॅनिक आहे. जसं गाडीचं इंजिन तो जसं खोलतो आणि तितकाच सफाईदारपणे बसवतो ना, तर तसा मैदानामध्ये सुद्धा तो प्रत्येक मॅच अशी खोलून टाकतो. अमर गोरे षटकारांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. ज्यावेळेस तो किरणकडच्या संघामध्ये होता 6व्या-7व्या क्रमांकावरती यायचा. शेवटच्या षटकामध्ये 30-32 धावा असल्या तरी मारायचा. पण एक फिनिशर म्हणून त्याची ओळख होती. अलीकडं तो मिस्टर डिपेंडेबल सुद्धा झालेला आहे. म्हणजे त्याच्यावरती खास करून विश्वास ठेवावा. संघनायकाने आपली मान त्याच्या खांद्यावर ठेवायची आणि त्याने सुद्धा ती सांभाळायची. हे चित्र आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून बघितलेलं आहे. अमर गोरे खेळामध्ये लक्षणीय सुधारणा त्याची बघायला मिळते. दिवसेंदिवस त्याचा खेळ हा प्रगतीच्या दिशेने जातोय आणि एक चांगला खेळाडू खेड तालुक्यातून निश्चित प्रकारे सचिन बर्गेची गादी चालवणारा दिसतोय, तो म्हणजे अमर गोरे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहे 32 धावा.
वारसदार आपण म्हणतो ना, सचिन बर्गेने खेड तालुक्याला एक चांगला खेळाडू दिला. विशेष म्हणजे खेड तालुक्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं जे नाव असेल ते पहिलं नाव आहे सचिन बर्गे. आणि मला वाटतं त्याच्यानंतर अमर गोरे देखील आज त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे येतोय. उजव्याच्या बाहेर झेल सुटलेला तिथे यष्टिरक्षकाला देखील झेप घ्यायची होती. कदाचित मगाशी अक्षय तुळवेने जो झेल टिपला होता त्याच्यापासून काहीशी प्रेरणा घेण्याची गरज आहे. चित्त्यासारखा झेपावला तो अक्षरशः चेंडूवरती आणि त्यानं तो झेल टिपला. राहुल कदमला बाद व्हावं लागलं. यावेळेस उंच आकाशामध्ये पुन्हा एकदा तिथे अक्षय तुळवे. धाव फलकावरती तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय. अजय बाद झाला. अजयनं 2 चौकार खेळले होते. 2 चौकार आणि 5 धावा अशा त्याच्या जवळपास 13 धावा त्यानं आपल्या संघासाठी नोंदवलेल्या आहेत. अजय बाद झाल्यानंतर 3 गडी बाद 32 या स्थितीमध्ये डाव आलेला आहे आणि षटक संपलेले तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. राहिलेली आहे शेवटची 3 षटकं आणि विजयासाठी धावा बनवाव्या लागतील अजून 32 धावा. शेवटचं षटक आम्ही पाहिलं होतं. या षटकामध्ये झाल्या धावा फक्त 8 धावा मिळालेल्या आहेत आणि एक महत्वाचा गडी 2 गडी बाद केले सोमनाथ कारलेनं. सोमनाथ कारलेची 2 षटकं 20 धावा आणि 2 गडी बाद असंच पृथ्थकरण राहिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च कराव्या लागल्या होत्या सोमनाथला, परंतु स्वतःवरती विश्वास त्याचा किती मोठा आहे तुम्ही बघा. तो तिसऱ्या षटकासाठी आला आणि त्यानं सामन्याची दिशा बदलून टाकली. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आहेत त्या 32. विजयासाठी 64 धावांची गरज आहे आणि आता 18 चेंडू 32 धावांची गरज चाकण संघाला. सोमनाथ गोरे स्ट्राईक एंड वरती. नवीन फलंदाज कल्याण रेखे. नॉन स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती अक्षय तुळवे. पहिलं षटक अक्षय तुळवेचं 1 गडी बाद करत असताना 12 धावा त्याने खर्च केला, परंतु त्यानंतर जो झेल टिपला होता तो प्रेक्षकांच्या कायम स्वरूपी स्मरणात राहील. काही गोष्टी अशा असतात की त्या माणसाच्या स्मरणात राहतात. लोअर फुल टॉस चेंडूचा फ्लिकचा हा फटका होता. 1 धाव एवाडा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय. पाहायचंय खूप वेगवान धाव. 2 धावा. क्षेत्ररक्षकाने खूप उशीर केला होता चेंडू फेकण्यामध्ये आणि त्याचा फायदा घेतला अमर गोरेनं. 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. या 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 34 धावा. कल्याण रेखे आणि अमर गोरे 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर हे फलंदाज मैदानामध्ये आहे. सचिन बर्गेने आज चांगली सुरुवात केली होती. 11 धावांचं योगदान दिलं, मात्र 6 चेंडू त्याने खेळले. अजयनं देखील तितकी चांगली सुरुवात केली होती. अजयनं देखील 2 चौकार खेचत जवळपास 13 धावा काढल्या, परंतु त्यासाठी त्याला 9 चेंडू खेळावे लागले. तर राहुल कदम शून्यावरती बाद झाला. अमर गोरे खेळतोय मैदानामध्ये. चेंडू जाऊ दिला डाव्याष्टीच्या बाहेर. वाईडचा इशारा येतोय पंचांकडून. इथे अविनाश धर्मशाली सर जे मुख्य पंच आहेत, स्क्वेअर लेग पंच मला वाटतं अमर साठे सर असावेत. आणि धाव फलकावरती धावा आहेत 35 धावा. तर स्ट्राईक एंड वरती तुम्ही बघाल परत एकदा अमर गोरेला. अक्षय तुळवे गोलंदाज. फुलटॉस चेंडू अमर गोरेसाठी. हा चेंडू वरती षटकारांचा प्रसाद मिळतो. हा चेंडू म्हणजे श्रावण संपल्यानंतर मटणाचं ताट पुढे आल्यासारखं असतं. असाच ताव मारतात खवय्ये आणि तिथे अमर गोरे सुद्धा ताव मारतो. यावेळेस चांगला चेंडू आहे. बरोबर पायात टाकला. हलकसं अपील देखील तिथे झालं. उत्साह दिसत होता, परंतु आत्मविश्वासाचा अभाव होता. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 41 धावा. 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. रविभाऊ चव्हाण स्पोर्ट्स फाउंडेशन चाकण. विजयासाठी अजूनही त्यांना 23 धावांची गरज असेल, बरोबर ना? अजून 23 धावांची गरज असेल. अक्षय तुळवेची हे षटक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा
त्यानं खर्च केलेले आहेत. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 3 षटकामध्ये 32 धावा, जवळपास अर्ध्या धावा पूर्ण केल्या होत्या. भरतदादा येळवंडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. वाह वाह वाह, पुन्हा एकदा षटकार. हा फलंदाज मला वाटतं सकाळच्या नाश्त्याला सुद्धा षटकारच खात असावा, दुपारच्या जेवणाला सुद्धा षटकारच असतील आणि संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा षटकारच असतील. सोन्या गोरे किती लिलया षटकार खेळतो हा फलंदाज. जबरदस्त एफर्ट सोन्या गोरेकडून मैदानामध्ये. 3रा षटकार आहे सोन्याचा, मात्र 6व्या चेंडूमध्ये फुलटॉस चेंडू यावेळेस जमिनीच्या समांतर खेळला, सगळ्या दिशेला खेळतो. ओहो, व्हॉट खराब फिल्डिंग आहे आणि तिथे 4 धावा. असं म्हणतात की ज्याच्या खात्यात बॅलन्स आहे त्यालाच काहीतरी लॉटरी लागते. इथं धावा खेचतो एका बाजूला आणि त्याच्याच गोलंदाज त्याच्याच फटक्यावरती खराब फिल्डिंग होते. इथं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव इथे मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाईल. 52 धावा या षटकामध्ये सामन्याचं समीकरण बिघडवून टाकलंय. सामन्यामध्ये परत आले सोमनाथ कारलेले 2 विकेट घेतल्यानंतर तिथे शिंदेगावचा संघ सामन्यात आला होता, परंतु अक्षय तुळवेच्या या षटकामध्ये तब्बल 20 धावांची लयलूट केलेली आहे. आणि खर तर लयलूट करत असताना प्रचंड ही लुटालूट झाली होती. 2 षटकार 1 चौकार. तिथे अमर गोरेच्या बॅटमधून 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती तुम्हाला दिसत आहेत 52 धावा. विजयासाठी 12 चेंडू 12 धावा या स्थितीमध्ये सामना आलेला आहे. 12 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज खर तर 2च्या आघाडीचे गोलंदाज होते अक्षय तुळवे आणि सोमनाथ कारले. या दोघांचे 4 षटकं संपलेली आहेत. त्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या गोलंदाजाला घेऊन आता पुढची 2 षटकं कव्हर करायचे आहेत. हातात फक्त धावा 12 आहेत. आणि मॅन इन फॉर्म मैदानामध्ये अमर गोरे ज्या पद्धतीची फलंदाजी करतो त्याला रोखणं इथे तरी अवघड आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, पूलचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे खूप वेगाने चेंडूवरती पोहोचेल. 1 धाव अमर गोरेला मिळेल. 11 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे. 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. गोलंदाज सचिन रौंदळ गोलंदाजी मार्क वरती, फलंदाजीचा स्ट्राईक एंड वरती कल्याण रेखे. खूप वेळ प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये होता कल्याण, यावेळेस तो फलंदाजीसाठी आलेला आहे. खूप चांगला फटका गॅप त्याला तिथे मिळाला. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेवरती चेंडू, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे, चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय चौकार मिळतोय कल्याण रेखेकडून सुद्धा. निश्चित प्रकारे त्याने सुद्धा आता अमर गोरेची बॅट घेतली असेल खेळायला, ज्या बॅटला धावांचं वेळ लागलेलं आहे. आणि इथे कल्याण रेखेकडून सुद्धा धावा बाहेर पडतायत. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू डाव्या यष्टीच्या वरून असेल आणि शफल होत खेळण्याचा प्रयत्न कल्याणचा फसलेला आहे. निर्धाव चेंडू. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील आता 57 धावा. 57 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. विजयासाठी 7 धावांची गरज आहे केवळ. आणि चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 7 धावा.
36 चेंडू 64 धावा अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं होतं. जवळपास 10.66 सरासरीने धावा काढायच्या होत्या. इथे 5वं षटक सुरू असताना धावफलकावरती आहे जवळपास 57 धावा. 12 धावांची सरासरी राखलेली आहे आतापर्यंत, जी पहिल्या षटकापासून सुरू होती. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा मिळाल्या, परंतु चौथ्या षटकामध्ये 20 धावा मिळाल्या. सचिन रौदळ गोलंदाजी मार्कवरती, अमर गोरे आता स्ट्राईक एंडला असेल. अमर गोरे सामन्यामध्ये आल्यानंतर त्यानं सामन्याचं चित्र बदलवून टाकलं. 3 षटकार आणि 1 खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि निश्चित त्याने एक वर्चस्मा मजबूत पकड मिळवली चाकण संघासाठी. रविभाऊ चव्हाण 11 चाकण विरुद्ध काळूरामांना मिंडे स्पोर्ट्स फाउंडेशन शिंदे या 2 संघामध्ये ही लढाई मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार असेल गोलंदाजीसाठी सचिन रौदळ. कल्याण रेखेकडून देखील एक सुंदर चौकार बघायला मिळाला लेट कटचा. खूप चांगला चेंडू आहे. गुडलेन स्पॉट वरून थोडा बाउन्स इथे मिळाला आणि जो राईज करण्याचा प्रयत्न होता तो फसला. चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता फलंदाज अमर गोरे, तिथे निर्धाव चेंडू. धाव फलकावरती दिसतायत धावा 58 धावा. विजयासाठी केवळ 6 धावांची गरज आहे. ओनली 6 रन रिक्वायर्ड टू विन फॉर चाकण. शेवटच्या षटकांपर्यंत मॅच लांबवत नेणं आता महत्वाचं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर सोडून दिला चेंडू वाईड. अमर साठे सरांचा इशारा येतोय. या धावा रोखणं महत्वाचं आहे, कारण तुमच्या खिशात आता बॅलन्स कमी आहे आणि खिशात बॅलन्स नसताना आपण मोकळी उधळपट्टी करू शकत नाही. इथे काटकसर करण्याची गरज आहे. 1-1 रुपया सुद्धा खर्च करताना विचार करण्याची गरज आहे. ओहो, आणि खूप उंच आकाशामध्ये लॉंग ऑन चेंडू खाली पोहोचेल. झेल टिपला आणि फलंदाज अमर गोरे बाद. गरज होती या बळीची. विशेष म्हणजे अमर गोरे त्यांच्या संघासाठी कर्दन काळ ठरत होता. अमर गोरेला बाद करण्यात यश मिळाले आणि धावफलकावरती 4 गडी बाद. 59 धावा. विजयासाठी आता हव्यात 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललेला आहे. एक महत्वाचा बळी सुद्धा सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतो. मला वाटते हा तो टर्निंग पॉइंट असेल का, हे येणारे 6 चेंडू आपल्याला दाखवून देतील. विजयासाठी सातत्यानं पहिल्या षटकापासून आपण पाहिलं होतं विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत. सचिन रौदळनं जे षटक टाकलेलं आहे त्या षटकामध्ये अमर गोरेचा महत्वाचा गडी बाद करताना त्याने फक्त 7 धावा खर्च केल्यात. फक्त 7 धावा. नवीन षटक, शेवटचं षटक आता गोलंदाज कोण असेल ते बघूयात. सोमनाथ टेमगिरी गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 5 धावा. फलंदाजांसाठी ही खेळपट्टी निश्चित प्रकारे सहाय्य करते, परंतु सोमनाथ टेमगिरीला या खेळपट्टीची दिशा बदलावी लागेल. 5 धावा त्याला रोखायच्या आहेत. नवीन फलंदाज समोर शंकरकड, कल्याण रेखे हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहे. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी आपण क्रिकेटला म्हणतो. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ. या अगोदरचे सामने पाहिलेत आपण. विजयाच्या दिशेने आगेकूच करणारा शिवसंघ आपण पाहिला. प्रशांत भोईरला आपण पाहिलं आणि तिथे मात्र प्रशांत भोईरचा चेंडू टिपला गेला आणि त्या सामन्यामधून शिवसंघाला बाहेर पडावं लागलं. आज आपण बघतोय इथे या मैदानामध्ये 6 चेंडू 5 धावांची गरज आहे आणि गोलंदाज सोमनाथ टेमगिरी तयार. डाव्या हाताने उर्दू विकेट. फुलर लेनचा चेंडू बॅक टू बॉलर खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल. 1 धावेवाना. एकाच धावेवरती समाधान आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 4 धावा. कल्याण रेखे स्ट्राईक एंडवर. डावखुरे हाताचा फलंदाज गोलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही बघेल तर डीप लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. तर फलंदाजाच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही बघाल शॉर्ट थर्ड मॅन गलीमध्ये क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे.
त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. 3 क्षेत्ररक्षक तिथे सराउंडिंग मध्ये दिसत आहेत. तर मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षक तयार आहे फलंदाजाच्या एकदम समोर. यावेळेस चेंडू पायामध्ये पकडला होता. धावबाद करण्याची संधी देखील तिथे नाही. केवळ 1 धाव मिळेल. 4 चेंडू 3 धावा. चाकण विरुद्ध शिंदे अशी लढाई मैदानामध्ये. हा कमालीचा सामना, रोमहर्षक सामना आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असताना सामना 1 चेंडू 6 धावा आपण पाहिला. तर आता 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना सामना 4 चेंडू 3 धावा या अवस्थेमध्ये आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक शंकर कड. कल्याण रेखे कंपल्सरी चेस तर तुम्हाला 3 धावा बनवायच्याच आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू आणि याचबरोबर खूप चांगला फटका. 1 टप्पा घेत सीमारेषे बाहेर. रविभाऊ चव्हाण चाकण संघाचा इथे दिमागदार विजय संघाचं अभिनंदन. त्याचबरोबर काळूराम अण्णा मिंडे स्पोर्ट्स फाउंडेशन शिंदेगाव संघाचं चांगल्या लढतीसाठी मनापासून कौतुक आणि मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण इथे देतोय. या ठिकाणी आम्ही विनंती करतो सन्माननीय समाधान बापू येळवंडे. थँक्यू डीजे. समाधान बापू येळवंडे, सन्मान्य दत्ता शेठ फडके आणि सन्मान्य अजित भाऊ येळवंडे, येळवंडे इंडस्ट्रीजचे मालक, या सर्व अतिथींना आम्ही विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तिथे काही मुलं बसलेली आहेत, हे उठा रे तिथून. मॅन ऑफ द मॅच सचिन बर्गे, तुमची टीम समोर आणा. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. मला सगळी टीम समोर असेल तर बरं होईल. मान्यवर अतिथींना विनंती आहे आपण हा पुरस्कार वितरित करण्यासाठी पुढे या. सन्माननीय समाधान बापू येळवंडे, सन्माननीय दत्ताभाऊ फडके आणि सन्माननीय अजित भाऊ येळवंडे, येळवंडे इंडस्ट्रीजचे मालक, या सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण पुरस्कार देण्यासाठी या. रविभाऊ चव्हाण स्पोर्ट्स फाउंडेशन चाकण संघाने इथे दिमाखदार असा विजय संपादन केलेला आहे. 64 धावांचं आव्हान त्यांनी शेवटच्या षटकामध्ये पार केलं आणि एक दर्जेदार विजय नोंद इथे केली. उपस्थित आहेत मॅन ऑफ द मॅच अमर गोरे, सोन्या गोरे. 24 धावांची घणाघाती खेळी, 1 चौकार, 3 षटकार आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना 2 विकेट असं अष्टपैलू कामगिरी करणारा सोन्या मॅन ऑफ द मॅच सामन्याचा मानकरी ठरलेला आहे. मान्यवरांचे आम्ही आभार मानतो, त्यांचे अभिनंदन. सोन्या गोरे, काय मॅच होते आज. खरं तर